ठाणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, माजी महापौर आणि शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांचा वाढदिवस नुकताच आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला। अशोक वैती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीने विविध ठिकाणी नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अशोक वैती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदल्या रात्रीपासूनच शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती। तर संध्याकाळी काजूवाडी येथे अवश्यचिंतन सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं। अशोक वैती यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेंद्र प्रताप सरनाईक, माजी महापौर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, तसंच माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रकाश शिंदे, गुरमुख सिंग, भूषण भोईर, शैलेश शिंदे, अशोक बोरिटकर, दिलीप बारटक्के, दीपक वेदकर, सुधीर कोकाटे, विलास जोशी, हेमंत पवार तसंच इतर पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अशोक वैती यांना शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्वांचेच त्यांनी आभारही व्यक्त केले। आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीए 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता 24 मार्च या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती। तरी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस 1 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्या बालकांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्र घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रांवर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत। तसंच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे। नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच त्या प्रकल्पांना नाहरकत दाखले देण्यासाठी मलविस्तारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। घोडबंदर परिसरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच परिसराचा कारभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात 21 बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या अभियंत्यावर आहे त्याने यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच महापालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं, विकास प्रस्तावांना नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात। या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीन्याय अभियंत्यांची नेमणूक केली आहे। त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते। याशिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधणीची कामं करणं अशी ही जबाबदारी असते। ही कामं करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उपअभियंत्यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे। यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्यांच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाजाची पद्धत आहे। मात्र असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसंच नाहरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपअभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असून पावसाळ्यात पूर परिस्थितीसारखे प्रकार यामुळे घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे त्यांनी उपस्थित केली आहे।
पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3,000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळाल्या नसल्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले। याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली। याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका, देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली। पेण अर्बन बँकेच्या 2,500 ते 3,000 ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लॉंग मार्च काढला। आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय। याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत, त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे। तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाखापर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। 2020-21 पासून मुरबाडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांचा रखडलेला बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडल्यानंतर मंत्री महोदयांनी याबाबत माहिती दिली आहे। भात उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत क्विंटल मागे 500 रुपये बोनस देण्यात येतो। मात्र मुरबाडसारख्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे 500 भात उत्पादक शेतकऱ्यांना 2020-21 पासून बोनस मिळाला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। ऑनलाईन नोंदणी करताना अडथळे निर्माण झाल्यानं या शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा बोनस रखडला असून मुरबाड भात उत्पादक संघटनेनं शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगून केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागानं मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले। यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचं सांगितलं। आतापर्यंत 3,263 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना बोनस देण्यात आलाय। उर्वरित 500 शेतकऱ्यांचा बोनस देण्यास वित्तीय मंजुरी मिळाली असून हा प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला 79 लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाबोधी विहार मुक्तीसाठी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिवसैनिक, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील समाज बांधवांनी जांभळी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला। बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा 1949 हा रद्द करण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात आली आहे। बिहारमधल्या बोधगया येथील महाबोधी विहार हे आजही निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही। तेथील व्यवस्थापन मुख्यतः हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे। त्या विरोधात अनेक वेळेला आवाज उठवूनही तो अद्याप सुटला नाही। सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनानं जोर पकडलाय। महाबोधी विहाराच्या परिसरात उपोषण तसंच देशात विविध राज्यात आंदोलनं सुरू आहेत। जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपीलही केली जात आहेत। आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून
त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला. पण त्या बुद्धगयेमध्ये 1949 कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहेत आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे 1949 कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, याच्यात मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. तर आजचा मोर्चा तुम्ही आज काढलेला आहे, तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय? पुढचा जंतर मंतर दिल्ली, जंतर मंतर दिल्ली.